नमस्कार मित्रांनो. ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत शासन निर्णय गव्हर्नमेंट जी-आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून कसे डाउनलोड करायचे. संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, राज्य शासनाचे कामकाज कायदे व नियमाच्या अधीन राहून चालतं. यामध्ये वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित केले जातात. शासनाचे अधिकृत शासन निर्णय हे ऑनलाईन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे, हे आपण आजच्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ gr.maharashtra.gov.in हे आहे. चला तर आपण बघूया महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ. आपण आलेलो आहोत महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर. यामध्ये आपण विभागाचे नाव, महत्त्वाचा शब्द, दिनांकापासून दिनांकापर्यंत सांकेतिक क्रमांक असे आपण बघत आहोत. यामध्ये वेगवेगळे विभाग दिलेले आहेत, जसं की अन्न, नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, इतर मागास बहुजन विकास विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, ग्रामविकास विभाग, गृह विभाग, गृहनिर्माण विभाग, जलसंपदा विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, नगर विकास विभाग, नियोजन विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, पर्यावरण विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मृदा व जलसंधारण विभाग, मराठी भाषा विभाग, महसूल व वन विभाग, महिला व बाल विकास विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, शैक्षणिक वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग, वित्त विभाग, विधी व न्याय विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, संसदीय कार्य विभाग, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग असे विविध विभागाचे शासन निर्णय आपण या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतो. एखादा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम विभाग सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा शब्द माहीत असल्यास महत्त्वाचा शब्द तिथे टाकायचा आहे. शासन निर्णय हा कोणत्या तारखेचा आहे, इथे डेट सिलेक्ट करायची आहे. शासन निर्णयाचा सांकेतिक क्रमांक आपल्याला माहीत असल्यास सांकेतिक क्रमांक इथे टाकायचा आहे. यानंतर कॅप्चा कोड टाकल्यानंतर शोधा या बटणावर क्लिक केल्यानंतर शासन निर्णय खाली PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसेल. यानंतर इथे आपण शासन निर्णय हे मराठी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये डाउनलोड करू शकतो. इथे दोन्ही ऑप्शन दिसतात, मराठी आणि इंग्लिशमध्ये. इथे इंग्लिश आलेलं आहे. आपण एक शासन निर्णय डाउनलोड करून बघूयात. आपण एक शासन निर्णय डाउनलोड केलेला आहे. महिला व बाल विकास विभागाचा हा शासन निर्णय आहे. शासन निर्णय असा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत. शासन निर्णय दिनांक आहे 2 एप्रिल 2026. शासन निर्णय कशाप्रकारे निर्गमित केले जातात हे आपण थोडक्यात बघूया. हा शासन निर्णय मी आपल्याला थोडक्यात वाचून दाखवतो. या शासन निर्णयाची प्रस्तावना अशी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी माध्यमातून दिनांक 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे. तथापि या योजनेअंतर्गत सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत असल्याने ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31/3/2026 पर्यंत शासन परिपत्रक दिनांक 6 फेब्रुवारी 2026 अन्वये उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि तदनंतरही योजनेच्या लाभार्थ्यांकडून ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची
होत असलेली मागणी विचारात घेता ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यासाठी संधी देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. शासन परिपत्रक असं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-के-वाय-सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतिक क्रमांक असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. अशा प्रकारे शासन निर्णय निर्गमित केले जातात आणि शासन निर्णय निर्गमित जे केलेले आहेत ते डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं हे अधिकृत संकेतस्थळावरून आपण करू शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.